आपल्यासोबत आमदार महेंद्र दळवे आहेत. दळवे साहेब, स्वागत आहे TV9 मध्ये. एकंदरीत पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषदेसाठी आपल्या पक्षामार्फत कशा पद्धतीने रणनीती आखण्यात आलेली आहे आणि किती पक्षावरती किती जागांवरती आपला पक्ष जो आहे तो लढत आहे? प्रजासत्ताक दिनाच्या माझ्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची सुरू आहे आणि उद्याचा फॉर्म मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने रणनीती तयार केलेली आहे. आशा आहे की महायुती धर्म पाळून सगळ्याच नेत्यांनी विशेषतः आमदार खासदारांनी याच्यामध्ये सहभाग द्यायला पाहिजे, कारण ही ज्याने आमदार खासदार बनवलं त्याची निवडणूक आहे. आणि मग सगळ्यांनी बाकीचे मतभेद बाजूला विसरून जर एकत्र आलं तर एखादी सत्ता नक्की येईल आणि शिवतीरावरती भगवा नक्की फडकेल महायुतीचा. पण एकंदर प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने उमेदवार घोषित केलेत. उद्या समजेल आपल्याला 27 तारखेला कोण पार्टी घेतोय, कोण ठेवतात. काही चर्चा सुरू आहे, काही नेत्यांबरोबर ती भारतीय जनता पार्टी चर्चा सुरू आहे. मला असं वाटतं की आज संध्याकाळपर्यंत उशिरापर्यंत ह्या सगळ्या चर्चेचा समारोप नक्की होईल आणि उमेदवारी निश्चिती नक्की होईल. मग पंचायत समिती कोण असेल, जिल्हा परिषदेला कोण असेल, महायुती काय प्रत्येक आपापला पक्ष आपल्याला पद्धतीने लढेल, हे मला वाटतं संध्याकाळी 10 वाजेपर्यंत क्लिअर होईल. आणि म्हणून आजच चर्चा सुरू आहे. संध्याकाळपर्यंत आपण वाट बघा. आपल्या पक्षामार्फत सर एकूण किती जागा आपण लढत आहात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद? नाही, असं दक्षिण रायगडमध्ये ज्या जागा आहेत, म्हणजे आधी महाडपासून आपण अलिबाग या सगळं बघितलं तर एकंदर 59 पैकी 22 जागा पलीकडे आहेत, 37 जागा इकडे आहेत. असं सगळं गणित आहे. असं 37 जागेमध्ये चर्चा सुरू आहे. बऱ्याच शेटनी म्हणजे प्रत्येकाने आपापले फॉर्म भरलेत, पण पाठी पुढे घेण्यासाठी चर्चा सुरू असल्यामुळे संध्याकाळी 10 वाजता कळेल. पण आम्ही 23च्या 37 सीटवरती आम्ही फॉर्म भरलेत. त्यामुळे उद्या फॉर्म पार्टी कोणाचा घ्यायचा, कोणाला ठेवायचा आहे हे उद्याची रणनीती आहे. पण आज काही वरिष्ठ ज्येष्ठ नेत्यांबरोबर चर्चा सुरू आहे. त्यामुळे जी चर्चेचा समारोप होईल त्या पद्धतीने उमेदवार घोषित होतील. एकंदरीत सर आपण बघितलं तर युती आणि आघाडीचं काय समीकरण आहे? काही ठिकाणी आपण भाजप सोबत आहात, काही ठिकाणी आपण स्वबळावरती लढत आहात. कशा पद्धतीचं समीकरण आपण आखलेलं आहे? नाही, मुळात आम्ही भाजपसोबत तर निश्चित आहोत आणि त्या संदर्भातल्या आम्ही सीट प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही भरल्यात. पण त्या पाठीपुढे घेण्यासाठी चर्चेअंतीच निर्णय होईल. राष्ट्रवादीशी आमची कुठली चर्चा नाही आहे. राष्ट्रवादीची भारतीय जनता बरोबर चर्चा आहे. आता आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादीबरोबर जिथे मिळते ॲडजस्टमेंट केली आहे. म्हणून आम्ही आपले सगळे फॉर्म भरून ठेवलेत. आता भारतीय जनता पार्टीचे नेते आमच्याशी बोलत आहेत. संध्याकाळपर्यंत या संदर्भातली अधिकृत घोषणा नक्की होईल आणि मग ठरेल की आपण एकटे सिंगल जाणार आहोत की युतीमध्ये जाणार आहोत की महायुतीमध्ये जाणार आहोत. हे संध्याकाळी पिक्चर क्लिअर होईल आणि म्हणून आपण याची वाट पाहावी असं मला नक्की वाटतं. एकंदरीत सर आपण बघितलं तर आंबेपूरची जागा जी आहे, ज्यावरती आपले आता जिल्हा प्रमुखांच्या पत्नी लढत आहेत, तो जो बालेकिल्ला आहे हा शेतकरी कामगार पक्षाचा गेले अनेक वर्षापासून होता आणि शेतकरी कामगार पक्षाचे पंडित पाटील जे आहेत ते आता भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यांची सून त्या ठिकाणी लढत आहे आणि आपले जिल्हा प्रमुख जे आहेत ते राजाकडे, त्यांची पत्नी रसिकाकडे त्या ठिकाणी लढत आहे. एकंदरीत काय समीकरण आहे? भाजप पण तिथे लढत आहे, आपली शिवसेना देखील त्या ठिकाणी लढत आहे. नेमकी जागा ती कोणासाठी सुटू शकते? नाही, आता असं आहे की राजा केनी आमचे जिल्हा प्रमुख आहेत. मागील 3 निवडणुकीमध्ये त्यांनी फुल परफॉर्म दिलेला आहे आणि लोकसभा असेल, विधानसभा असेल, दोन्ही विधानसभा असतील, खूप छानपणे काम केलं आहे. बहुतांशी पंचायती ह्या शिवसेनेच्या आहेत आणि कामास्वरूपात राजा केनी प्रत्येक गावोगावी पोचलेला आहे. खरं तर तो महिलेसाठी आरक्षित आहे आणि मलेशियामध्ये राजाची पत्नी त्या ठिकाणी लढते. रसिकाताईंचं देखील खूप छान आहे. पण त्या ठिकाणचं संमिश्र जे वातावरण आता निर्माण झालं आहे, शेका पक्षाने देखील तिथे अधिकृत उमेदवार भरलेत, भारतीय जनता पार्टीने देखील भरलेत, आम्ही शिवसेने देखील भरलेत. आता हे सगळं आहे ते 10 वाजता आपल्याला क्लिअर कळेल. पण एक निश्चित आहे की ती सीट आम्ही भारतीय जनता पार्टी वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं कुठल्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी शिवसेना लढेल आणि तुम्हाला लढत असेल तर मैत्रीची लढत नक्की होईल. पण सीट शेअरिंगमध्ये त्यांना आम्ही बाजूचा मतदारसंघ दिला आहे. त्याच्यामुळे मी सांगितलं की उद्या कदाचित त्या अशा घडामोडी होऊ शकतात आणि जसं झाल्या तर सेफ साईड सीट निघतील. त्याच्यामध्ये काही नवीन नाही आहे. पण शेका पक्ष पण तिथे आता हे केल्यामुळे मूळ ती शेका पक्षाची पूर्वी 2017 सीट होती, त्यानंतर 9 वर्षानंतरची निवडणूक आहे. त्यामुळे बरंचसं खाली पुलाखालून पाणी गेलेलं आहे. तर मला असं वाटतं त्या मतदारसंघावरती आमचं प्राबल्य निश्चित आहे, कामास्वरूपात आहे आणि राजाचं काम, शिवसेनेचं काम त्या ठिकाणी प्रत्येक घराघरात पोचलेलं आहे. तर मला असं वाटतं त्या सीटचे दावेदार आम्ही नक्की आहोत. एकंदरीत सर आपण बघितलं तर वरिष्ठांनी आपल्या आदेश दिल्याप्रमाणे भाजपचे काही लोक जे आहेत ते आपण आपल्या पक्षामध्ये शिवसेनेत घेऊ नये किंवा शिवसेनेचे लोक भाजपमध्ये घेऊ नये, असं असताना देखील वडखळमध्ये एक बलाढ्य भाजपचे नेते जे त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, आपणच त्यांना आपल्या शिवसेनेमध्ये घेतलात, याबद्दल आपण काय सांगाल?
नाही, असं ठरलं होतं. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रमुख सन्माननीय खासदार धैर्यशील दादांची पत्नी जांभूलपाडा म्हणजे सुधागड पालीमध्ये ते लढत आहेत आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की असं असेल तर आपण बसून चर्चा करूया. पण आमचा इच्छुक उमेदवार रविशेठ देशमुख त्यांनी त्यानंतर घेतला आणि मग तिथं राजकारण वेगळं झालं. त्याच्यामध्ये सूत्रधार काही वेगळे आहेत आणि मग खाली सीट त्यांनी राष्ट्रवादी दिली. असं करायला पाहिजे नको होतो आणि मग त्यांनी जर एक प्रयोग केला तर आम्ही दुसरा प्रयोग केला. त्यांनी आणखी तिसरा केला तर आम्ही चौथा नक्की करणार. ही ताकद शिवसेनेचे पेन मतदारसंघामध्ये निश्चित आहे. आता पेनच्या ज्या सीट आहेत त्याच्यामध्ये 3 पेन विधानसभा 3 तर ST सीट आहेत म्हणजे शेड्यूल ट्राईबला सीट गेले आहेत. बाकी सीट ओपन किंवा OBCमध्ये आहेत. आता शेवटला म्हणून मागास सांगितलं की 10 वाजता पिक्चर क्लिअर होईल की एकंदर जो इनिशिएटिव्ह किंवा जी पुढारी पण त्यांनी घ्यायला पाहिजे होती त्यांनी अर्धवट सोडलं. कोणाच तरी ऐकून अशा पद्धतीने राजकारणामध्ये गणित लावणं का शोभनीय नक्की नाही आहे आणि म्हणून काउंटर तर नक्की होणार त्याच्यामध्ये. आज त्यांनी एक घेतला तर आम्ही दुसरा घेणार, त्यांनी तिसरा घेतला तर आम्ही चौथा घेणार. हे राजकारणामध्ये होत राहतं. त्यामुळे रविशेठ देशमुख गेला असला तर त्याच्यापेक्षा दुप्पट वजनाचा नेता की ज्यांना जनाधार आहे असं आमचे मिलिंद पाटील त्या ठिकाणी वडकलची उमेदवारी करतात धनुष्यावरती आणि खात्री आहे की 100% ते सीट जिंकून आणतील. कुठेतरी जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये धुसफूस आहे, विशेषतः भाजप आणि शिवसेना. धुसफूस म्हणता येणार नाही आहे पण काही लोक याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतात. आमचे आदरणीय मंत्री महोदय भरत शेठनी काल जे वक्तव्य केलं त्या मताशी आम्ही सहमत आहोत. म्हणजे चर्चा आमच्याशी करायची, चर्चा सुरू ठेवायची आणि मग जाऊन दुसऱ्याशी सलगी करायची. हे काय राजकारणाची परिभाषा नाही आहेत. तेही नेते परिपूर्ण आहेत, परिपक्व आहेत आणि अशा पद्धतीने एकदा सोंगटी लागते दुसऱ्याला लागत नाही आहे. त्याच्यामुळे असं करू नये असं माझं मत आहे. कारण ही लोकांची जनतेची निवडणूक आहे. जनतेची म्हणण्यापेक्षा जे कार्यकर्ते आपल्यासाठी लोकसभेला विधानसभेला अहोरात्र काम करतात त्यांची स्वायत्त निवडणूक आहे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की लोकसभा आम्ही एकत्र लढलो, विधानसभा एकत्र लढलो, मग एकत्र का लढू नये जिल्हा परिषद. पण प्रत्येक अशा पद्धतीने तयारी करतो आणि काही नेते अगदी मिठाचा खडा घेऊन बसलेले आहेत की कुठे याचा वितंड वाद होईल आणि काही वरिष्ठ नेते देखील याच्यामध्ये महायुतीत होऊ नये याचा प्रयत्न करतात. आता मला माहीत नाही निकालानंतर 7 तारखेला चित्र स्पष्ट होईल पण रायगडच्या तमाम नेते मंडळींनी याचा विचार करायला पाहिजे. जसं आमचे महेंद्र थोरे पलीकडे साईड आहेत, कर्जत खालापूरचे आमदार आहेत, भरतशेठ महाड तिकडले आमदार आहेत, मी इकडला आमदार आहे. आता ट्रायंगलमध्ये असल्या कारणाने BJPचे पण 3 आमदार आहेत. ही सरळ युती सहज सत्तेत गेली असते पण ही BJPची आमच्याशी शिवसेना युती होऊ नये म्हणून काही नेते जिल्ह्यातले हा प्रयत्न करतात आणि खरं तर याचं नुकसान दोघांनाही आहे आणि त्याचा विचार त्यांनी आजही करावा. अजून वेळ गेलेली नाही आहे. विचारांचे नक्की निर्णय चांगला होईल. काही नेत्यामध्ये थेट तुमचा रोग तटकरेंकडे आहे. 100% तटकरेला आम्ही सगळ्यांनी निवडून दिले. ज्या खरंच कार्यकर्त्यांनी मनापासून कष्ट निवडून दिले त्यांची कार्यकर्ते निवडणूक आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कोणाशी सलगी करतायत आणि कोणाच्या याच्यामध्ये मिठाचा खडा टाकतात हे आपला जिल्ह्याचं चित्र स्पष्ट आहे. खरं BJPचे 3 आमदार आहेत, शिवसेने 3 आमदार आहेत, 6 आमदारांचं गणित सहज सत्तेकडे जाऊ शकतं पण आमची युती होऊ नये या अनुषंगाने ते प्रयत्न करतात आणि त्याचे काही सूत्रधार त्यांनी नेमलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे. आणि म्हणून मी एक शब्द वापरला की चर्चा करण्यासाठी आपलं दालन उघडं निश्चित आहे पण आंधळे बैरे आणि मुके असं जर चर्चा करायला गेलं तर ते होणार नाही आहे. तोच प्रकार होतोय. एकंदरीत तटकरे म्हणालेत की कोणाची प्रतिष्ठा किती आहे त्या निवडणुकीमध्ये कळेल. तटकरेंना पण आमचं खुलं चॅलेंज आहे. 7 तारखेला कोण ह्या जिल्ह्याचं नेतृत्व जिल्ह्यामध्ये कोणाचं प्राबल्य आहे दिसणार आहे. तटकरे फुकटच्या गमजा वाजवतो, लोकांच्या जीवन आमच्या जीवन निवडून त्यांनी अशी भाष्य करू नये. येणाऱ्या लोकसभेला त्याला त्यांचं नक्कीच आम्ही जागा दाखवू, त्याच्यात काही चिंता करायची गरज नाही आहे. हे होते आमदार महेंद्र दळवे. राज वैशोपाट, ट्यून इन मराठी, अलिबाग, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.